गारवा वाऱ्यावर भिर 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 पारवा नवा नवा प्रिये नभा नभातही झाडाखाली बसलेले कोणी कोठे रुसलेले चिंबमणी आज पुन्हा आठवणी मेघ जुना कोणी भिजलेले. मी किशोरदांच्या आवाजाची नक्कल कधीच केली नाही. मला नेहमी असं वाटतं की त्यांची नक्कल करणं ही कॉपी होणार, कॉपीच होणार. पण त्यापेक्षा आपण ती ज्या फिलिंगनी गायची त्या फिलिंगनी गाण्याचा जो प्रयत्न केला 5% का होईना आपण त्यांचा आवाजाची कॉपी न करता गायचा प्रयत्न केला फिलिंगनी त्या, तर लोकांना ते आवडू शकतं. आणि तसंच झालं. भवरे की गुंजन है मेरा दिल कब से संभाले रखा है दिल तेरे लिए तेरे लिए. सगळीकडे ऑल ओव्हर वर्ल्ड माझे पॉप शो झाले. मग मी US टूर केली शाहरुख खान बरोबर. म्हणजे शाहरुख खान, जुही चावला, नम्रता शिरोडकर, संजय दत्त, सुष्मिता सेन, नंतर जॉनी लिव्हर, रिचा शर्मा आणि मी मोठमोठ्या एरिनाज मध्ये 10,000 हजारचं क्राऊड. आणि मी शो ओपन करायचो त्याला. त्याच्यामुळे इतकं म्हणजे ओपनिंग बॅट्समन. आणि तुम्हाला कल्पना करा की लोक शाहरुख खानची वाट बघणार आणि त्याच्या आधी आपण जायचं आणि गाणं म्हणायचं. म्हणजे केवढं प्रेशर असेल ते. त्याच्यामुळे तो एक अनुभव खूप चांगला होता. निवडणुकीचं गाणं असून देखील ऐकावंसं वाटलं पाहिजे, हा त्याच्यामध्ये फील पाहिजे. म्हणून मग मी ते गाणं केलं की तुलाच आता पुढे यायचे देश घडवण्यात तयार हो, मतदानाने देशाचे भवितव्य घडवण्यात तयार हो. ये पुढे मतदान कर, लोकशाहीचा सन्मान कर, ये पुढे. नमस्कार, मी मिलिंद इंगळे. बातो बातो में हा कांचन अधिकारी यांचा पॉडकास्ट मध्ये मी आज आलो होतो आणि खूप मस्त आज आम्ही गप्पा मारल्या. तुम्ही जरूर हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी कांचन अधिकारी बातो बातो में या माझ्या कोऱ्या करकरीत पॉडकास्टमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, आजकाल ग्लोबल वॉर्मिंगमुळे सगळीकडे एवढा उकाडा व्हायला लागलेला आहे ना की असं वाटतं कधी एकदा मस्त पावसाची झड येते आणि सगळीकडे असा मस्त गारवा पसरतो. गारवा वाऱ्यावर भिर 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 पारवा नवा नवा प्रिये नभा नभातही चांदवा नवा नवा गारवा. वा वा वा, क्या बात आहे. आता उकडत असलं इथे तरी सुद्धा तुझ्या गाण्यामुळे अचानक अशी गार मंद अशी लाट यावी ना, वाऱ्याची झुळूक, तसं जाणवलं. गारवा हा तुझा अतिशय फेमस झालेला अल्बम आहे, परंतु त्याच जोडीला तुझे त्याच्या आधीही बरेचसे अल्बम्स आलेले आहेत आणि मला वाटतं राजश्री प्रोडक्शननी हे सगळे काढलेले होते. याच्यामध्ये एक ये हे प्रेम हा तुझा मला वाटतं सगळ्यात पहिला आलेला अल्बम. इनफॅक्ट गारवाच्या आधी ये हे प्रेम रिलीज झाला आणि त्यावेळेला मी ऍक्च्युली गारवाचा अल्बम माझा तयार होता आणि तो मी घेऊन राजश्री प्रोडक्शन म्हणजे बडजातियाज हे म्युझिक कंपनी स्वतःची ओपन करणार होते, म्हणजे लॉन्च करायची होती त्यांना. आणि म्हणून मी म्हटलं की ठीक आहे, मग माझा गारवा अल्बम रिलीज करा. तर ते म्हणले की तुझी गाणी खूप चांगली आहेत गारवा, पण आम्हाला म्युझिक कंपनी लॉन्च करताना हिंदी अल्बम रिलीज करायचा जो ऑल ओव्हर वर्ल्ड रिलीज करता येईल आम्हाला. तर मला म्हणले की पण म्हटलं माझ्याकडे तर नाही आहे. तर म्हणले नाही, पण तू खूप चांगला संगीतकार आहेस, तुझ्या चाली खूप आवडल्या आम्हाला, तर तू हिंदीमध्ये चाली का लावत नाहीस. तोपर्यंत मी हिंदीमध्ये चाली वगैरे काहीच करत नव्हतो, मराठीची गारवामध्ये फक्त गाणी. खरं म्हणजे ना मला संगीतकार व्हायचंच नव्हतं, मला फक्त गायक व्हायचं होतं. पण समहाऊ गारवातल्या चाली सौमित्र, किशोर कदम हा माझ्याकडे कविता आणत गेला. आम्ही त्याला एक चाल दोघांचं कॉम्बिनेशन आणि मी चाल लावत गेलो आणि चाली होत गेल्या. आणि पण ते म्हणले की नाही, आम्हाला हिंदी आहे, तर तू संगीतकार म्हणून मला तुझ्या चाली खूप आवडत आहेत, तर तू हिंदीमध्ये चाली लावायला सुरुवात कर आणि आपण तुझा हिंदीमध्ये पहिला अल्बम करू. आणि म्हणून मग ये हे प्रेम करता मी जवळजवळ वर्षभर त्यांच्या ऑफिसमध्ये जात होतो आणि वर्षभर जाऊन त्यांना दर आठवड्याला जाऊन मी चाली ऐकवायचो. कधी 3 चाली, कधी 4, स्वतःच डमी वर्ड लिहायचे आणि चाली ऐकवायचो. असं करता करता 30 गाणी मी तयार केली. त्या 30 गाण्यांमधली त्यांनी 10 गाणी सिलेक्ट केली आणि त्या 10 गाण्यांचा ये हे प्रेम नावाचा अल्बम रिलीज केला, ज्याच्यामध्ये
छुईमी से तुम लगती हो हे गाणं होतं, ज्याच्यामुळे प्रीती जांगियानी ही खूप फेमस झाली आणि तिला Yes. छुईमी गर्ल म्हणतात येस आणि त्यानंतर तिला सिनेमा मिळाला. हे सगळं त्या एका गाण्यामुळे घडलं आणि अर्थातच त्या वर्षीचा म्हणजे 1998ला ती रिलीज झाली आणि त्या वर्षीचा हायेस्ट सेलिंग अल्बम होता. आम्ही जवळजवळ 8 लाखाच्या वर त्याच्या कॅसेट्स आणि सीडीज विकल्या. वाव वाव म्हणजे एवढं फेमस गाणं आहे त्याची हो. छोटीशी एक झलक तर आम्हाला मिळायलाच हो, पाहिजे. त्याची झलक पण ऐकवतो आणि तुम्हाला नक्कीच आणि त्याच्यामध्ये मला वाटतं तू दुसरे काहीतरी असं वर्ड्स वेगळे लिहिलेले होते ना पहिले छुईमीच्या आधी. नाही हो, त्याचं काय झालं, गारवामध्ये छुईमी हे गाणं मूळ मराठी गाणं आहे. हा झाडाखाली correct. बसलेले कोणी कुठे रुसलेले हे सौमित्रीने आधी हा. लिहिलं आणि ते गाणं मी त्यांना ऐकवलं तर ते म्हणले की नाही हे गाणं आम्हाला हिंदीमध्ये हवंय. आता मग ते दोन्ही होते झाडाखाली बसले कारण मला दोन्ही आठवतात त्यामुळे झाडाखाली आधीच लिहिलेलं हो. होतं, सौमित्रीने आधी लिहिलं होतं, झाडाखाली बसलेले कोणी कोठे रुसलेले चिंबमणी आज पुन्हा आठवणी मेघ जुना कोणी भिजलेले टंग डंग 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 हे मराठी गाणं तयार होतं. हो. तर ते म्हणले की नाही हे गाणं खूपच छान आहे आणि आम्हाला तू हिंदीमध्ये ह्याचं गाणं आम्हाला फक्त Tune शब्द फार आपण आवडली ट्यून मला. आपण तशीच ठेवूया आणि फक्त हिंदी आपण शब्द लिहून घेऊया. तर मी काय केलं, ऑलरेडी त्यांना ऐकवायला म्हणून स्टुडिओत जातानाच म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये जाताना पहिल्यांदा जेव्हा मी ऑफिसमध्ये गेलो तेव्हाच मी ह्याच्यावर डमी शब्द लिहिले, झाडाखालीवर बसले, कारण मला माहिती होतं की हे हिंदी आहेत, यांना मराठी झाडाखाली कळणार नाही आणि म्हणून मी जातानाच डमी शब्द लिहून गेलेलो, छुईमी से तुम लगती हो फूलों जैसी हस्ती हो जिस दिन से देखा है तुम मेरी सांसों में दिल में रहती हो टंग डंग 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 डंग. आणि तेच आणि ते गाणं त्यांना एवढं आवडलं, ते म्हणत नाही ये गाणं तो हमको चाहिए, ये तो गाणं हम करेंगे आणि मग तेच गाणं सर्वात हिट गाणं त्यातलं तेच होतं. येस. त्यानंतरही तू पुष्कळ अल्बम केलेस तर त्याबद्दल जरा आम्हाला सांग. पुष्कळ केले म्हणजे तेव्हा ना 90s मध्ये इंडी पॉप हा प्रकार जो आता Yes. पुन्हा यायला लागलाय बरं का, परत म्हणजे trend त्या मध्ये काळातले यायला जे लागलाय. आर्टिस्ट होते सगळे आता पुन्हा ट्रेंडिंग घेत आणि पुन्हा Yes. इंडी पॉप हा जो मध्ये मध्ये परत सिनेमाची गाणी खूप पॉप्युलर व्हायला लागली होती आणि हा इंडी पॉप जो प्रकार आहे तो थोडासा मागे पडतो, पण आता पुन्हा ही सगळी गाणी येतात. मी पण आता माझे हे सगळे जे जुने गाणी आहेत ती परत नव्या स्वरूपात आणण्याच्या प्रयत्नात आहे Lovely, आता. fantastic. तर त्याच्यामुळे त्या गाण्यांबरोबरच मग मी माझा सोनी म्युझिकचा आर्टिस्ट होतो मी. मग रसिया नावाचा मी अल्बम केला हो या. आणि तर हो. रसिया पण बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे गाणी, त्यातली पण गाणी खूप छान होती. रसिया नंतर मग मी मध्ये मध्ये चित्रपट करत गेलो, मराठी चित्रपट तू जवळजवळ पुष्कळ केलेले एक आहेस 7-8 चित्रपट. basically. तुमचं मोकळा श्वास मोकळा लागतो. श्वास आणि मोकळा श्वास म्हणजे असं आहे की तुम्ही एक know. टीव्ही चॅनल सिनेमाचा चॅनल ऑन केलात Yes. की त्याच्यावर अनेक वेळा तो दाखवतात, आणि इतका तो यू गेट popular. ग्लूड टू इट. म्हणजे खूप. असं तुम्ही तो पिक्चर बघत असताना मध्येच असं सोडून इथून जाऊच शकत नाही. आणि असं. तुम्हाला सांगतो सिनेमा तर उत्तम आहेच, Yes. पण त्याच्याकरता तुम्ही मला जे ब्रीफिंग केलं होतं त्याच्यामुळे मला एक वेगळ्या प्रकारचं म्युझिक करायला लागलं. हो. त्याच्या युजली आपण बघतो की सिनेमामध्ये एक 4 गाणी 5 गाणी अशी गाणी असतात, पण आपण असं म्युझिक केलं होतं की 9 अंतऱ्याचं एकच फ्लो असावा, पण 9 अंतरे असावेत आणि ते Yes. 9 अंतरे चित्रपटात ज्याच्या सिच्युएशनवर Yes. ते गाणी येत राहत, म्हणजे Yes. प्रत्येक अंतरा हो. हा चित्रपटभर येत राहतो. त्याच्यामुळे ते एक वेगळं चॅलेंज मला होतं आणि ते मला असं वाटतं की तुम्ही त्याच्यामध्ये सॅटिस्फाय होतात आणि खूप चांगलं म्युझिक हो मला झालं सारखं ते. असं वाटत होतं की नाही म्हणजे मृण्मयी देशपांडेने तर अप्रतिम हो, काम केलं. हो. तिला स्टेट अवॉर्डही मिळालं त्याच्यामध्ये. आणि तिच्या ज्या भावना होत्या त्याच्यामध्ये तू जे ते एक मला हो. फक्त ते एंडिंगचं किती ऐकवलं असेल. चालावं हा. चालावं युगे, हो. किती चालावं चालावं युगे युगे कोस कोस, ते ह्यांनी सौमित्राने Yes, खूप छान yes. लिहिलं होते सगळेच गाणी. 9 अंतरी लिहायचे तुमच्या पण खूप छान दोघांचं लिहिलं होतं. कॉम्बिनेशन हे कायम हिट कॉम्बिनेशन आहे. आता बोलता बोलता आपण म्हटलं त्याप्रमाणे अल्बम मध्ये आता तुझं एक नवीनही पावसावरचा एक अल्बम पावसाळा. आलेला आहे ते सांग. काय झालं, जसं आपण म्हणतो की 90s मध्ये जे अल्बमचा काळ होता जो की आपण 7 गाणी 8 गाण्यांचे सीडीज कॅसेट्स हे हो. सगळं निघत होतं. हो. हळूहळू असं लागलं की टेक्नॉलॉजी बदलत गेली, Yes. पेन ड्राईव्ह झाले, Yes. म्हणजे कॅसेट्स आणि सीडीज मागेच कॅसेट्स पडल्यात आता. मागेच पडले आणि हो. त्याच्यामुळे अल्बम कॉन्सेप्ट की हो. 8 गाण्यांचा एक अल्बम करायचा हा कॉन्सेप्टच गेला. गेला म्हणजे जसं टेक्नॉलॉजी बदलते त्याप्रमाणे आपल्याला त्याच्या बरोबर जावं जावं लागतं. लागतं. त्याप्रमाणे आता असं झालं की आम्ही आर्टिस्टनी करायचं काय. हो.
अल्बम कुठे रिलीज करायचं, कारण म्युझिक कंपनी आता अल्बम करत नाही. करत नाही. त्याच्यामुळे मग प्रत्येक आर्टिस्टने सुरू केलं की आपण स्वतः एक गाणं प्रोड्यूस करावं आणि युट्यूबवर ते लॉन्च करावं, त्याचे व्हिडिओज करावे. आणि मग मी गेले काही वर्ष असंच करतोय की मी स्वतः गाणी, आम्ही सगळेच आर्टिस्ट असं करतात की गाणी आपण क्रिएट करतो, प्रोड्यूस करतो आणि त्याचा एखादा व्हिडिओ करतो. खूप तशी मी सुंदर झालाय तुझा तो दरवर्षी व्हिडिओ. तो आपण आत्ताला जरा बघूच या पहिला. चालेल. पावसा तुझ्यामुळे मला सुचते गाणे नवे, पाण्याचे हे येणे जणू गाण्यालाही हवे हवे. पावसा तुझ्यामुळे मला सुचते गाणे नवे, पाण्याचे हे येणे जणू गाण्यालाही हवे हवे. पावसा तुझ्यामुळे मला सुचते गाणे नवे, पाण्याचे हे येणे जणू गाण्यालाही हवे हवे. पावसा तुझ्यामुळे. इतकं सुंदर गाणं आहे, खरोखर असं वाटतं की पावसात आपणच चिंब भिजून गेलोय की काय. दरवर्षी मी आता असं गाणं रिलीज करतो पावसाचं. प्रत्येक वर्षी गेल्या अनेक वर्ष तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलला गेला तर ती तुम्हाला गाणी बघायला मिळतील. ऑफकोर्स फार सुंदर आहेत, सगळीच गाणी सुंदर आहेत. आपण आता तुझ्या जरा मागे थोडं रिवाइंड करूया आणि तुम्ही जे आहात ते तुमची खानदानी गायकी आहे. म्हणजे तुझ्या जवळ तुझे वडील गायक, तुझे ग्रँडफादर आजोबा गायक, आजोबा पणजोबा म्हणजे अगदी खापर पणजोबांपर्यंत. म्हणजे आम्ही ग्वाल्हेर घराण्याचे गायक होतो. माझे वडीलही अतिशय उत्तम गायक होते. आजोबा हे इचलकरंजीच्या दरबारात दरबारगवे होते, पणजोबा हे सांगलीच्या दरबारात दरबारगवे होते. ज्या काळात राजे महाराजे असायचे आणि त्यावेळेला ही त्यांना फार मान असायचा गायकांना. दरबार गवई म्हणून त्यांना खूप मोठा मान असायचा. आपण कट्यारमध्ये ते पाहिलेलं. हो एक्झॅक्टली. ते अगदी सेम बघितलं ना तसं मला वडील सांगायचे की त्यांना म्हणजे न्यायला बग्गी यायची आणि खूपच मानाचं होतं ते सगळा प्रकार. आणि सांगली दरबारात माझे पणजोबा होते आणि इचलकरंजीला माझे आजोबा होते केशवबुवा इंगळे आणि गुंडूबुवा इंगळे हे माझे पणजोबा, जे बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांचे पट्टे शिष्य होते. असे हे आमचं पिढीला चालत आलं. पण मी खूप उशिरा सुरू केलं. म्हणजे माझ्या वडिलांना, त्यांच्या वडिलांनी म्हणजे माझ्या आजोबांनी वयाच्या 5व्या वर्षीपासून गाणं शिकवलं. उठवायचे, पहाटे 5ला उठायचं आणि रियाजाला बसवायचं. समोर माझं एवढं झालं नाही शिक्षण क्लासिकल, मी एवढ्या लवकर सुरू नाही केलं. आणि घरात असं झालं की घरात मी सुरात गात होतो तर काही विशेष काही नाही वाटलं आई वडिलांना, कारण काय सुरातच गाणार, कारण घरातच पिढीत गाणं रडतो सुरात, तसं मी सुरात रडत असणार. त्याच्यामुळे ते काही विशेष नाही वाटलं. पण पुढे पुढे मी जेव्हा स्पर्धांमध्ये, शाळांमध्ये आणि कॉलेजमध्ये स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागलो आणि सगळीकडे मला पहिलं प्राइज मिळायला लागलं, तेव्हा मग वाटायला लागलं की अरे आपण हे करिअर घेऊया का. माझ्या वडिलांची अशी इच्छा होती की नाही, तू एक हॉबी म्हणून गाणं कर आणि तू चांगला ऑफिसर हो, मी तुला वाटेल तेवढं शिकवायला तयार आहे. आणि म्हणून मग मी गाण्यातून पैसा म्हणजे हो थोडंसं त्यांना स्वतःच्या अनुभवावरून वाटत असेल की नाही हे रिस्की फील्ड आहे आणि म्हणून काही करिअर करू नये. आणि मग त्यांनी मला BCom MCom, मग ते म्हणे CS तू हो. मी CS ची पहिल्या वर्षी परीक्षा दिली. हे सगळं करत असताना माझं मन काही तिकडे रमेना. हे CS वगैरे प्रकरण इतकी वर्ष मी तुला ओळखते पण माहिती नव्हतं. तर ते एक पहिलं वर्षच केलं मी. आणि पहिलं वर्ष केल्यानंतर मला लक्षात आलं की हे काही आपल्याला झेपणाऱ्यातलं नाहीये. म्हणजे तसं काही फार मी हुशार पण नव्हतो बुद्धीनी पण. आणि किती वर्ष त्याला लागतात ते CA करायचं, म्हणजे खूप वर्ष जातात. आणि माझा कम्प्लीट तोपर्यंत कल असा होता की नाही, आपण म्युझिक हेच करिअर करायचं आणि मला गायकच व्हायचं, मला किशोर कुमार व्हायचे असं माझ्या डोक्यात. आय वॉज अबाउट टू से इट की मला स्वतःला किशोर कुमारची गाणी अतिशय आवडतात आणि तुझ्या आवाजामध्ये किशोर कुमारची गाणी ऐकल्यानंतर असं वाटतं सही आपण किशोर कुमारचंच गाणं ऐकतो. तर त्यामुळे एक झलक नाही, किशोर कुमारचं गाणं ऐकतं असं वाटतं, पण त्याचं कारण असं आहे की मी किशोरदांच्या आवाजाची नक्कल कधीच केली नाही.
मला नेहमी असं वाटतं की त्यांची नक्कल करणं ही कॉपी होणार, कॉपीच होणार. पण त्यापेक्षा आपण ती ज्या फिलिंगनी गायची त्या फिलिंगनी गाण्याचा जर प्रयत्न केला, Exactly. 5% का होईना आपण त्यांचा आवाजाची कॉपी न करता गायचा प्रयत्न केला फिलिंगनी त्या, तर लोकांना ते आवडू शकतं. आणि तसंच झालं. म्हणजे मी त्यांच्या आवाजात न गाता सुद्धा हे माझं भाग्य आहे की लोकांना मी किशोरदांची गाणी गायलेली आवडतात. बाकी नाही, काही फारच नाही. सुंदर. आणि असं नाही सोडणार पण. एक रेअर गाणं म्हणजे खूप शंकर जयकिशनकडे किशोरदा खूप कमी गायले. हां. जास्त गाणी तुम्ही बघितली तर रफी साहेबांनी गायलेत. पण त्याचं मला स्वतःचं आवडणारं आणि खूप कमी वेळेला ऐकलं जातं ते गाणं म्हणजे भवरे की गुंजन है मेरा दिल, कब से संभाले रखा है दिल, तेरे लिए तेरे लिए तेरे लिए तेरे लिए. हे ते मस्तच, गाणं. अगदी मस्तच. खरोखर सुंदर. आता मी तुझं जेव्हा बायोडेटा सगळा वाचत होते तेव्हा जवळजवळ 500च्या वर तू लाईव्ह शोज केलेले आहेत. त्याबद्दल सांगा मला. हो, इव्हन इंटरनॅशनल शोज तुझे झाले. सुरुवातीला ना म्हणजे मी हे पण जसं आपण मगाशी म्हणलं की गाणाऱ्याचं घराणं आहे आमचं, पण माझं शिक्षण खूप झालं नाही. मग जेव्हा वडिलांना कळलं की हा काय आता ऐकत नाही आणि हा म्युझिकच करिअर करायचंय, तेव्हा मग त्यांनी मला यशवंत जोशांच्याकडे क्लासिकल शिकवायला पडलं, जे पण ग्वाल्हेर घराण्याचेच होते. त्यांच्याकडे मी क्लासिकल शिक्षण सुरू केलं. पण मला असं लक्षात आलं की आता ह्याच्या पुढे क्लासिकल शिकून आपण क्लासिकल करिअर नाही करू शकणार, खूप उशीर झालाय. त्याच्यामुळे मग काय करावं, तर लाईटमध्ये करिअर करायचं असेल तर आपलं गझल शिक्षण होणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग मी के महावीर जे अरुण दाते, छाया गांगुली ह्या सगळ्यांना ज्यांनी शिकवलं, असे के महावीरजींच्याकडे गझल शिकायला सुरुवात केली. लताबाईंनी पण त्याची गाणी गायला, अतिशय ग्रेट होते ते. उत्तम संगीतकार, उत्तम टीचर आणि गझल उत्तम गायक. गझल त्यांच्याकडे पण मी कार्यक्रम तर सगळे तुझे ऐकलेलेच आहेत, त्यांच्याकडे मी पाहिलेलेच बरेच वर्ष Yes. गझल शिकलो. मग राजकुमार रिझवींच्याकडे अच्छा. गझल शिकलो. आणि मग हे शो जे तुम्ही म्हणताय ते मग काय करायचं, तर सुरुवातीच्या काळात मी गझलचे पण खूप शो केलो. हो. म्हणजे अगदी घरगुती बैठकी असायच्या किंवा छोटे छोटे फंक्शन्स असायचे, त्याच्यामध्ये गझल शोज म्हणजे हो. प्रॉपर गुलाम अली साहेब, मेहदी हसन साहेब, जगजीतजी या सगळ्यांच्या गझला मी गायचो, शिवाय महावीरजी आणि राजकुमार खूप रिझवींची. सुंदर गझला तू गातो. मला माहितीये एक तुझं तो मला वाटतं आरजे कोण होता, तो अँकर होता आणि आरजे दिलीप. हा, काय सुंदर कार्यक्रम झाला होता तो. तर तो गझलचे शोज मी खूप केले. तुम्ही शोचं विचारताय म्हणून सांगतो मी की गझलचे शो सुरुवातीला केले. मग माझे अल्बम रिलीज झाल्यानंतर पॉप शोज Yes. सगळीकडे ऑल ओव्हर वर्ल्ड माझे पॉप शो झाले. मग मी US टूर केली शाहरुख खान बरोबर. म्हणजे शाहरुख खान, जुही चावला, नम्रता शिरोडकर, संजय दत्त, वाव. सुष्मिता सेन, नंतर जॉनी लिव्हर, रिचा शर्मा आणि मी. Oh, आम्ही wow. ही 40 दिवसामध्ये 23 शोज केले ऑल ओव्हर US आणि UK. Lovely. तो हे पण कोणाला अनुभव खूप- माहिती नाहीये, माहितीये का? हो, त्याच्यामुळे तो हा. अनुभव खूप मोठमोठ्या एरिनाज म्हणजे 10,000चं क्राऊड आणि मी शो ओपन करायचो त्याला. वाव. त्याच्यामुळे इतकं म्हणजे ओपनिंग बॅट्समन. ओपनिंग बॅट्समन. आणि तुम्हाला कल्पना करा की लोक शाहरुख खानची वाट बघणार आणि त्याच्या आधी आपण जायचं आणि गाणं म्हणायचं, म्हणजे केवढं प्रेशर. तो माहोल pressure तू तयार असेल. समा बांध देते. ते त्याच्यामुळे तो एक अनुभव खूप Yes. चांगला होता. आणि मग ऑल ओव्हर इंडिया पण छुईमी खूप पॉप्युलर होतं माझं, त्याच्यामुळे त्याचे मी शोज खूप केले. मग गारवाचे शोज आता अजूनही आम्ही गारवाचे शोज करतो, कारण दर पावसाळ्याला की पाऊस आला की गारवा. गारवा ऐकायचा असतो लोकांना, त्यामुळे ते शोज करत असतो मी. आणि आता मी नवीन एक गझलचे शोज करतो, मुखातिब नावाने मी शो करतो. मुखातिब ते मी आणि हा जो पाहिलेलं. किशोरदांचा आपण उल्लेख Yes. केला, त्याच्यामध्ये मी अतिशय एक वेगळा शो कॉन्सेप्ट तयार केलाय. अच्छा. आज मुझे कुछ कहना है किशोरदा दिल से. मी त्याच्यामध्ये Oh, अशी कल्पना wow. केली आहे की किशोरदानी जर स्वतःची डायरी लिहिली असती तर काय लिहिलं असतं. हो, हा मी डायरी पाहिलंय काल्पनिक तुझं. आहे. हो, हो. आणि तो आरजे दिलीप ही ती हो, डायरी हो, वाचतो. हो, आणि हो. ती मुकेश मास्करनी लिहिली आहे, पण त्यातले इन्सिडेन्सेस रिअल आहेत. हा. त्याच्या आयुष्यातले आलेले प्रसंग त्याच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळतात. हा, की तो म्हणतो आज सुबह मैं पंचमदा का रिकॉर्डिंग करके आया हूँ. अच्छा. मग त्यातला तो अनुभव, हो. असे हे विविध शो मी करत असतो. नाही, मस्तच आहे. पण आता एवढं सगळं बोलणं झाल्यानंतर गझल थोडीशी ऐकायला मिळाली पाहिजे. गझलला खरं म्हणजे हार्मोनियम आणि हे पाहिजे. आय नो. होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है, इश्क कीजिए फिर समझिए, इश्क कीजिए फिर समझिए, जिंदगी क्या चीज है, होश वालों को खबर क्या,
बेखुदी क्या चीज है. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. मस्त, Thank you. सुंदरच. तू एका हिंदी फिल्मला सुद्धा म्युझिक दिलेलं आहेस, आय थिंक डॉटर त्याचं नाव आहे. सो त्याबद्दल आम्हाला थोडं ऐकायला आवडेल. मेधा मेंदळे ही प्रोड्युसर होती त्याची, आणि गोजिरीचं पण म्युझिक तिने आधी मराठी पिक्चर प्रोड्यूस केला होता. हां, ओके. सुनील बर्वे आणि Yes, yes, yes. ही मधुरा होती, मधुरा होती. वेलणकर आणि सुनील बर्वे. त्याचं पण म्युझिक मीच केलं होतं. त्या म्युझिकला मी एक माझं गाणं गायलं होतं. त्या सिनेमाचं पण गाणं, त्याला मला झी अवॉर्ड चं पहिलं ॲज अ बेस्ट सिंगर म्हणून अवॉर्ड मिळालं होतं. तुझी मी अवॉर्ड्सची पण सगळी हे पाहिलेली आहे, लिस्ट भरपूर आहे. तर त्यानंतर तिने हा हिंदी सिनेमा प्रोड्यूस केला, डॉटर नावाचा. अच्छा. एका अनाथ मुलीची स्टोरी होती आणि ती म्हणे तू म्युझिक करशील का, तर म्हटलं करू. पण तो सिनेमा खूप दिवसांनी रिलीज झाला अच्छा. आणि त्याच्यामुळे त्यातली गाणी खूप काही फारशी लोकांपर्यंत पोहोचली नाहीत, पोहोचली फ्रँकली नसतील, स्पीकिंग. पण ती हां. गाणी खूप छान, म्हणजे शाननी गायलं होतं, साधना अरे सरगम, वा. शान, कैलाश खेरनी त्यातलं एक गाणं गायलंय. मी एक गाणं गायलं होतं त्याच्यामुळे गाणी खूप छान झाली होती आणि तो पिक्चर पण रिलीज झाला. पण समाऊ आता हा नशिबाचा भाग असतो की तो गाणी एवढी चांगली असून देखील तो सिनेमा खूप दिवस उशिराने रिलीज पण झाला, खूप दिवस चालला पण नाही. त्याच्यामुळे झालं. पण मला अनुभव खूप चांगला मिळाला, एक हिंदी सिनेमा करायचा अनुभव हां. मिळाला त्याच्यामध्ये. तुझ्या अवॉर्डचा आता आपण जिकर केला, तर त्याच्यामध्ये तुझे खूप अवॉर्ड्स आहेत रे. इव्हन तुला काही पहिला काय award खूप तुझ्याकडे- अवॉर्ड्स नाही आहेत. हा, नाही 1 लाखाचं तुला अवॉर्ड मिळालेलं आहे. तुझ्या कॉम्पिटिशन त्याच्यामध्ये जवळजवळ 900 जणांनी भाग मी घेतलेला म्हटलं होता. ना की गझल मी प्रॉपर शिकलो होतो हो. आणि त्याच्यामुळे एक मिड डे मध्ये ना एक जाहिरात आली. अच्छा. ही 93 सालातली गोष्ट आहे अच्छा. की गझल कॉम्पिटिशन आहे आणि ह्याची ऑल ओव्हर इंडिया तुम्ही हे कॅसेट पाठवायच्या आधी आणि 3 राऊंड्समध्ये ही स्पर्धा होणार आहे. अच्छा. त्यातली पहिली राऊंड ही फक्त तुम्ही तुमचं ऑडिओ कॅसेट रेकॉर्ड करा आणि आम्हाला पाठवा. तर मी ती कॅसेट पाठवली. मला काही कल्पना नाही, म्हटलं सिलेक्ट होऊ नये. तर ती मला आलं पत्र की तुम्ही सिलेक्ट झालात. आणि त्यातली दुसरी राऊंड ही मुंबईमध्ये हॉटेलमध्ये होती, अँबॅसेडरमध्ये होती. त्याच्यामध्ये मी गायलो आणि त्यातही सिलेक्ट झालो. पहिल्या 3मध्ये आलो मी. वाव. आणि त्याची फायनल्स ही ताज बेंगॉलला होती, ज्याच्यामध्ये 5 शहरांमध्ये म्हणजे दिल्ली, कलकत्ता, मुंबई, बेंगलोर आणि चेन्नई हो. अशा 5 ठिकाणाहून पहिले 3 आलेले स्पर्धक, अशी त्या 15 जणांची कलकत्त्याला ताज बेंगॉलमध्ये स्पर्धा The होती. final द असं. फायनल. हां. आणि ती फायनल होती आणि मी गेलो आणि मी म्हटलं बघूया. आणि 1,50,000 आणि 25,000 अशी 3 बक्षीस त्याच्यामध्ये होती. म्हटलं चला गेला बाजार 25,000 तर आपण मिळवायलाच पाहिजेत. म्हणून म्हटलं जाऊ. बाजी मारली. पण मग गेलो आणि म्हटलं चला बघूया काय होतंय. आणि आठवते कुठली पहिलं गझल प्राइज गायला होतास तू? मला हे पण आठवतंय, त्यावेळेला मी राजकुमार रिझवींच्याकडे शिकत होतो. हो. अच्छा. ते आता नाही आहेत. पण तर मी त्यांना म्हटलं की बघा मी आता पहिल्या 2 ज्या भाग झाले त्याच्यामध्ये मी मेहदी हसन साहेबांची गझल म्हणली. पण आता मला काहीतरी असं पाहिजे चॅलेंजिंग की जी लोक जे ज्युरी आहेत ते म्हटले की नाही ही काय खास साहेबांची गझल म्हणली, असं नाही, काहीतरी नवीन फ्रेश पाहिजे. तर त्यांनी माझ्याकरता नवीन गझल कंपोज केली अच्छा. आणि ती मला दिली. आणि त्याच्यामुळे हा खूप मला फायदा झाला की फ्रेश. बाकीच्याने बऱ्याच लोकांनी म्हणल्या प्रायव्हेट गझला, पण ह्याचे शब्द पण अतिशय बशीत बद्रने ती लिहिली होती. आणि झूठी दुआएं भेजी, झूठे सलाम लिखे, उनकी तरफ से हमने खत अपने नाम लिखे. हो हो हो. इतकं सुंदर काय लिहिलं words होतं. आहे. काय लिहिलं होतं त्यांनी. आणि त्याच्यामुळे चाल पण अतिशय सुरेख होती. Goosebumps चाल आले. सगळे शेर उत्तम होते त्यातले. म्हणजे मस्त. फनकार ये भी सीखे, फन बेचने से पहले मिट्टी की मूर्ति पे सोने के दाम लिखे, आहा. झूठी दुआएं भेजी, मस्त, झूठे मस्त. सलाम लिखे, उनकी तरफ से मस्त. हमने खत अपने नाम लिखे. नवीन. आणि त्याचा मला कदाचित फायदा झाला असेल की मी फ्रेश गझल, फ्रेश चाल, आणि त्यामुळे ती मला अवॉर्ड मिळाला अप्रतिम असेल. अप्रतिम. तुझे तर भरपूर आहेत अवॉर्ड. झी गौरव आहे, केशवराव भोळे स्मृती पुरस्कार आहे, राष्ट्रीय सन्मान पण तुला मिळालेला आहे. आता मी एक गोष्ट तुला अशी सांगणार आहे, ती म्हणजे मागे एकदा शोभा डे असं म्हणालेल्या होत्या की गौतम राजाध्यक्षांनी साध्या BST बसचं जरी चित्र काढलं, म्हणजे फोटो काढला, हो. तरी सुद्धा तो सुंदर आहे. तसं मी म्हणणार आहे की तुला आता पॉलिटिकल गाणं पण करायला आलं. पॉलिटिकल नाही, हा पॉलिटिकल गाणं नाही केलं. हे मी गाणं जे केलं ते निवडणूक आयोगाचं गाणं होतं. अच्छा, निवडणूक आत्ताच आयोगात आपल्या ह्याच्या म्हणजे मी म्हटलं गझल सोडली नाही, चित्रपट म्युझिक नाही, सिरियल म्युझिक नाही, किशोर कुमार म्हणू नका, गारवा म्हणू नाही, नका. संगीतकार त्याच्यामध्ये आता एक जॉनर राहिला होता तो म्हणजे संगीतकार म्हटल्यानंतर त्याला सगळं आलं पाहिजे. येस, आता मला ते ऐकायला आवडेल कारण ते नवीन आहे सगळं. हा, आता लोकसभेच्या निवडणुका जेव्हा झाल्या त्याच्या आधी निवडणूक आयोग हा आयोगातर्फे, स्वतंत्र असतो. हो, त्याच्यामध्ये कुठल्याही कुठल्याही political पॉलिटिकल party पार्टीचा
इन्फ्लुएन्स नसतो. तर त्यांनी मला बोलवलं आणि म्हणले की आपला टक्केवारी खूप कमी होते मतदानाची, हो. यंग मुलं जी आहेत हे मतदान करत नाही आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी करता आपण एक गाणं करूया की जे गाणं सगळ्या ट्रेन्समध्ये, मेट्रोमध्ये, बसेसमध्ये सगळीकडे ते गाणं वाजलं पाहिजे आणि लोकांना त्यातनं थोडंसं हे झालं पाहिजे की अरे आपण मतदान करायला पाहिजे. आणि मग समीर सामंत ज्यांनी कटार काळजात घुसलीमधली गाणी लिहिली आहेत, त्या समीर सामंतनी अतिशय सुरेख असं गाणं लिहिलं. वैशाली माडे आणि राहुल सक्सेना यांनी मी पण ते गाणं म्हटलं, आम्ही तिघांनी ते गाणं म्हटलं आणि मग ते खूपच लोकांना म्हणजे काय होतं माहिती आहे, बऱ्याच वेळेला असं होतं की मतदानाचं गाणं आहे किंवा पॉलिटिकल गाणं आहे म्हणजे ते खूप फोर्सफुली आणि एकदम असं जोशपूर्ण पाहिजे असं गरज नसते. त्याच्याकरता गाणं मेलडी ऑलवेज वर्क्स असं मी म्हणतो. आजकाल मेलडी असेल तर म्हणून मग ते गाणं मी म्हटलं की नाही आपण काही असं धडामधूम धाडती असं करायचं नाही, त्याला मेलडी चांगली पाहिजे. ते म्हणजे लोकांना असं वाटतं अरे हे म्हणजे निवडणुकीचं गाणं असून देखील ऐकावं असं वाटलं पाहिजे, हा त्याच्यामध्ये फील पाहिजे. म्हणून मग मी ते गाणं केलं की तुलाच आता पुढे यायचे देश घडवण्यात तयार हो, मतदानाने देशाचे भवितव्य घडवण्यात तयार हो, ये पुढे मतदान कर लोकशाहीचा सन्मान कर, ये पुढे, असं ते गाणं केलं. आणि त्यांनी म्हटलं पण माझ्या मुलांनी ते पूर्णपणे त्याचं पण आम्हाला सांग, कारण की त्याने अब्रॉडला जाऊन म्युझिक याच्यामध्ये त्या बहुदीप जयपूरने हे गाणं अरेंज केलं आणि मग अख्खं त्याचं प्रोग्रामिंग आणि हे सगळं माझ्या मुलांनी केलं. मी जसं म्हटलं तसं की मला खूप उशिरा, आता तुझी 6वी पिढी म्हणायला. हो 6वी पिढी आहे की मी मला सांगते सुरेला याचा आणि मानसी इंगळे या दोघांचा मुलगा आहे आणि त्याने पण आता म्युझिक मध्येच करिअर घेतलेलं. अगदी म्हणजे असं झालं ना की खास प्रशिक्षण घेण्यासाठी तो अब्रॉडला पण हो. म्हणजे मला असं वाटलं की मी मला खूप उशिरा सुरुवात केली मी शिकायला, करिअरला उशीर झाला, ते त्याच्यामध्ये होऊ नये म्हणून मी त्याला म्हटलं की ठीक आहे तुला जे काही करायचं ते कर. पण मग त्यांनी आधी ग्रॅज्युएशन केलं, मास मीडियामध्ये त्यांनी ग्रॅज्युएशन केलं आणि मग नंतर तो एलेला हॉलिवूडलाच प्रॉपर MI म्हणून इन्स्टिट्यूट आहे तिकडे तो गेला आणि त्याने बॅकग्राऊंड स्कोअर हे त्याचं स्पेशलायझेशन आहे. आता बरेच ॲमेझॉन आणि नेटफ्लिक्सवर ज्या काही सिरीज बऱ्याच येत असतात सतत, तर त्यातल्या काही सिरीजचा आता तो म्युझिक करतो त्याच्यात आणि तो खूप छान म्युझिक करतो. कारण एकतर एवढं ॲडव्हान्स त्याला शिकायला मिळतो, खूप फरक पडतो चांगल्या स्कूलिंगमध्ये. हे तू ओळखलं, तू आणि मानसीनी बेसिकली, आणि त्याला तिथे पाठवलं, तर सो दॅट थिंग काउंट्स. हो, कारण त्याला ते त्यामुळे त्याला वेळेवर करिअरची सुरुवात करता आली असं मला म्हणायला पाहिजे. आता आपल्या एवढ्या सगळ्या गप्पा झालेल्या आहेत, आता येणारं नवीन असं काय आहे तुझं अजून? असं आत्ता फ्रँकली स्पीकिंग ना नवीन नवीन मुलं येत असतात आणि सगळं आपण आता आम्ही सगळे सिनियर झालो आता, त्याच्यामुळे दादा लोक आहेत तुम्ही. त्याच्यामुळे आता सध्या असं काही खास शोजचंच काम माझं जास्त चालू आहे, 1-2 पिक्चरची बोलणी चालू आहेत, पण आता असं काही मोठं असं मला लगेच असं काही नाही. अल्बम्सची आता सतत गाणी करत असतो. नवीन गाणं आता येईल, सुरेल बरोबरच मी एक नवीन गाणं करतोय, ते माझं आता होईल सुरू काम त्याच्याबद्दल. पावसाचं ऑब्व्हियसली नवीन गाणं तुम्हाला ऐकायला मिळेलच दरवर्षीप्रमाणे. नक्कीच आम्हाला त्या गोष्टीचा अगदी इंतजार आहे असं मी म्हणेन. मिलिंद, हे तर गाण्याचं सगळं आपण बघितलंच आहे, परंतु अचानक खवय्या ते गवय्या हे कसं काय झालं? आणि हा पॉडकास्ट खरं तर मला वाटतं तू लॉकडाऊनच्या ह्याच्यामध्ये चालू केलेला. हा, लॉकडाऊनच्या मध्ये सुरू केला मी. पण खरं सांगू का, म्हणजे माझ्या आईमुळे ना मला मुळातच स्वयंपाकाची आवड लहानपणापासून होती. अरे पण तुझे इतके सुंदर ते पदार्थ होते, मी स्वतः पण करून बघितले त्यातले, म्हणजे छान होते ते, सोपे होते. आणि त्याचा कुकरी शो आपण आतापर्यंत बघतो, कुकरी शो हे नेहमी त्याच्यामध्ये एक पदार्थ दाखवला जायचा. तर माझी आयडिया अशी होती की आपण एक पदार्थ दाखवावा आणि त्याच्याबरोबर लोकांना गाणं पण ऐकवावं. मग मी काय करायचो, एक पदार्थ छोटासा सोपा पदार्थ, पण त्याच्याबरोबर वेगवेगळे ट्रिव्हियाज गाण्याचे. म्हणजे समजा एखादा संगीतकार घ्यायचा, कधी ऍक्टर घ्यायचा, कधी गायक घ्यायचा, त्यांच्या खासियत सांग. तर त्याच्याबद्दल ते ट्रिव्हियाज, त्याची माहिती, आणि मग लिटरली मी कढईमध्ये चमच्याने हलवता लोकांना गाणं ऐकवायचं. तर तो जवळजवळ मी त्याचे 24 एपिसोड हिंदीमध्ये केले आणि 24 एपिसोड मराठीमध्ये केले. ते माझ्या चॅनलवर आजही उपलब्ध आहेत. आणि मग जरा गॅप पडली, आता परत नव्याने मी ते सुरू करायचं, ह्याच्या TV चॅनलवर सुरू करायचं माझं आता त्या प्रयत्नात मी आहे. तर तो पण आता सुरू होईल शो. मस्तच आहे ते, खूपच सुंदर आहे. मिलिंद, असंख्य विक्रम तू केलेले आहेस गायनाच्या क्षेत्रामध्ये. त्याच्यामध्ये अजून एक विक्रम केलेला आहे, ते म्हणजे 36 मिनिटाचं एक गाणं केलेलं आहेस.
तर त्याबद्दल सांग. ॲक्च्युली जेव्हा हा गारवा रिलीज झाला त्यानंतर नागपूरचे एक कवी आहेत ज्ञानेश वाकुडकर नावाचे, अच्छा. आणि ते मला अप्रोच झाले आणि म्हणाले की अरे बघ हे एक पुस्तक आहे आणि ह्या पुस्तकामध्ये काही तू गाणी करू शकशील का. म्हटलं काय पुस्तक आहे बघूया. बघितलं तर सखे साजणी नावाचं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये 100 पानांची एक सलग कविता आहे. ओ, प्रत्येक पानावर 14 ओळी अशी 100 पानं. तर मी त्यांना म्हटलं अहो हे कसं काय करायचं याचे गाणी. तर म्हणे ते मला माहिती नाही, तुम्ही खूप नाव ऐकलंय गारवा इतकं तुम्ही सुंदर गेलेत तर तुम्हीच याला न्याय देऊ शकता, काय करायचं. मी विचार करायला लागलो, म्हटलं थांबा मी आता जरा वाचतो, हे अख्खं वाचून काढतो, बघू काय करता येईल ते. आणि मी वाचायला लागलो, ते पुस्तक वेडा झालो, इतकं सुंदर लिहिलंय. म्हणजे प्रत्येक पानावर 14 ओळी आणि एका मुलीचं वर्णन आहे, अख्खं 100 पानाचं मुलीचं वर्णन. आणि प्रत्येक पानावर एका अवयवाबद्दल बोललं गेलंय. म्हणजे एक पान 14 ओळी फक्त खळी, एक पान फक्त नाक, एक पान फक्त तीळ, तिची पापणी, तिचे डोळे, तिचे भुवया, तिचे गाल, तिची कंबर, तिचे ओठ, असं सगळं प्रत्येक पान असं. मी वेडाच झालो, म्हटलं काय करायचं. मग मला असं वाटलं की हे तर सिंगल गाणं होऊ शकत नाही किंवा याची 8 गाणी पण होऊ शकत नाहीत. काय करणार, फक्त 14 ओळी, बरं 14 ओळी सलग गायला पाहिजेत. त्याच्यामध्ये आपण गाणं कसं असतं की एक अंतरा मुखडा असतो, मध्ये म्युझिक असतं, मग अंतरा असतो, असे करता येत नाही. मग मला असं वाटलं की आपण सलग 14 ओळी कंपोज कराव्यात. 14 ओळी गायच्या, मध्ये इंटरलूड, पुढचं पान, 14 ओळी पुढचं पान, अशी मी त्या 100 पानातली 21 पानं सिलेक्ट केली आणि 21 पानातलं सलग गाणं केलं. आणि ते 14 ओळी गायच्या, मग परत इंटरलूड. मग इंटरलूडमध्ये पण कसं पाहिजे, तुझा अल्बम तोच तुझ्या तोच टपोऱ्या डोळ्यात त्याचं त्याच्याबद्दल नाव बोलला. आहे. कारण का अच्छा. पुस्तकाचं नाव सखे साजणी होतं, पण त्या 14वी ओळ प्रत्येक पानाची आहे, तुझ्या टपोऱ्या डोळ्यात माझं इवलंसं गाव, ओ, अशी प्रत्येक शेवटची ओळ आहे. तर अच्छा. म्हणून मला वाटलं की आपण ह्याचं नाव, अल्बमचं नाव तुझ्या टपोऱ्या डोळ्यात माझं इवलंसं गाव ठेवावं. आणि तसंच माहितीये, मला ठेवलं. दिलेला होता आणि तुम्हाला. ते फार सुंदर कव्हर हो, होतं आज त्याचं. तुम्ही युट्यूबवर जाऊन माझ्या चॅनलवर बघू शकता. त्याच्यात नाही नाही, ते तर भरपूर त्याला बघतीलच लाईक्स, निश्चितपणे, त्याचे खूप पण लाईक्स आहेत. थोडंसं त्याचं एक झलक पण अरे होती. बापरे, ती झलक अशी म्हणजे काय 14 वेळी गायला लागतात. मला आता आठवलं तर पहिलं पान छोटंसं, जेवढं तुम्हाला पहिलं असेल पान तेवढं. मला जर आठवलं तर मी म्हणतो, तुझ्या टपोर डोळ्यात माझं इवलस गाव, तुझी झेप वादळाची माझी तुझ्यावरी धाव, तुझ्या मिठीत आकाश, तुझ्या मुठीत आकाश, तुझ्या मिठीत आकाश, तुझ्या मुठीत आकाश, माझं हवेत आकाश, तुझ्या कवेत आकाश, तुझ्या पावलांचे ठसे गडे क्षितिजा पल्याड, तुझ्या पावलांचे ठसे गडे क्षितिजा पल्याड, तुझी बहरली बाग माझं सुकलेलं झाड, तुझी बहरली बाग, तुझी चर्चा जागोजाग, तुझा श्रावण जोरात माझ्या मनामध्ये आग. असं ते गाणं सलग सुंदर चालत आहे. राहतं. असं वाटलंच नाही की याच्यामध्ये काही आहे पाहिजे किंवा काहीतरी मिसिंग आउट होत. नाही, मग मध्ये 14 वेळी झालं की मग मी काय करतो, इंटरलूड आहे ना, आता ते 21 इंटरलूड्स पण मोनोटोनस वाटले नाही पाहिजे. मग मी त्याच्यामध्ये सगळे फॉर्म्स, कधी लॅटिन, कधी स्पॅनिश, कधी लावणी, कधी अरेबियन, असं मधलं म्युझिक केलंय. तर तुम्ही जरूर ते ऐका अरे सगळ्यांनी. वा, मस्तच मस्त, सुंदरच आहे. मंडळी, मिलिंद हा माझा खूप जुना मित्र आहे आणि त्याच्याबरोबरच्या गप्पा या अशाच कायम मस्त रंगतदार ठरतात. आज तुम्हालाही त्याचा आस्वाद घेता आला याबद्दल आम्हाला खरंच खुशी आहे. मिलिंद, तू इथे आलास बातो बातो में माझ्या पॉडकास्टमध्ये आणि इतक्या सुंदर आपल्या गप्पा रंगला त्याबद्दल मी तुझे आभार व्यक्त करते. आणि एक छोटीशी भेटवस्तू आम्ही तुला देणार नक्की आहोत. नक्की. Yes. तुम्ही पण मला इकडे बोलवलं त्याबद्दल तुमचे, आणि बातो बातो में हा अतिशय छान तुमचा पॉडकास्ट आता सुरू आहे. Yes. तो असा सुरू राहो आणि खूप छान छान आर्टिस्ट तुम्ही येत राहोत, ही माझी शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. थँक्यू. मिलिंद, आज तू माझ्या पॉडकास्टमध्ये आलास बातो बातो में, याबद्दल मी तुझे मनापासून आभार मानते. आणि आद्या हर्बल प्रॉडक्ट्स तर्फे तुला ही एक भेट. थँक्यू. खूप सुंदर प्रॉडक्ट्स आहेत, जरूर वापरा. मस्त. थँक्यू.